जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत। आपल्यासोबत आहेत लाडक्या सभापती आदरणीय यशोदाताई महाले पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्या गावोगावी जे आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे मतदान सुरू आहे त्या संदर्भामध्ये गावोगावी संपर्क करतात, प्रत्येक बूथवर टेंटवर जात आहेत आणि माहिती घेत आहेत। त्या संदर्भामध्ये आपण ताई मतदारसंघामध्ये गाव टू गाव फिरलात, त्या संदर्भामध्ये दोन शब्द केकेलाईव्ह दर्शकांना कशा पद्धतीचा पाठिंबा मिळतो जनतेमधनं याबद्दल दोन शब्द आपण काय सांगू शकता? आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे आणि तो आज आपल्या या चिखली विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बजावलेला आहे। आता जवळपास मतदान संपण्याची वेळ आलेली आहे। जवळपास 60% मतदान हे चिखली शहर तसेच ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे। अतिशय चांगलं वातावरण संपूर्ण या चिखली शहर तसेच ग्रामीण भागामध्ये दिसून आलेला आहे। महिलांचा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाला दिसून आलेला आहे। ताईंनी या ठिकाणी सांगितले उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, महिलांचा सुद्धा प्रतिसाद कशा प्रकारचा आहे ताई? महिलांचा अगदी चांगला प्रतिसाद आहे। ग्रामीण भागामध्ये विशेषतः महिलांच्या रांगा तिथे आम्ही पाहिल्यात। दुपारी 2-3 वाजताच्या दरम्यान सुद्धा केलूदमध्ये आम्ही होतो, धाडमध्ये आम्ही होतो, रायपूरमध्ये होतो। या एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा महिला मतदान केंद्रावरती आल्यात, लाईनमध्ये उभं राहून त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे। ताईंनी या ठिकाणी आपली सविस्तर भूमिका आजच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय, जनतेचा पाठिंबा कशा पद्धतीचा मिळतोय याबाबत या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे ताईंनी। ताई आता चिखली शहरातील या जुन्या चिखलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं जे टेंट आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यातनं केकेलाईव्ह दर्शकांना संबोधित केलेलं आहे। आणि हा सुप्रसिद्ध भाग म्हणजे दादा आवटी आमचे सुप्रसिद्ध किराणा आहे, त्यांच्या या किराणा दुकानसमोर त्यांनी ही मुलाखत केकेलाईव्ह दर्शकांसाठी दिलेली आहे। या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र, जय जिजाऊ जय शिवराय।